Hello students, today we are going to study about the chemical properties of alcohols, the third type of reaction or third type of chemical property, that is reactions involving breaking of COH bond. आता या रीडिंग मध्ये आपल्याला कोणकोणत्या रिएक्शन्स बघायचे आहेत. That one, first one is reaction with hydrogen halide. Hydrogen halides generally represented as HX, where X stands for halogen. The hydrogen halide may be HCl, HBr or HI. The second reaction is reaction with phosphorus halide. Phosphorus halide, it may be PX3 or phosphorus trihalogen or PX5, phosphorus pentahalogen किंवा pentahalogen. इथं phosphorus trihalogen मध्ये PCl3 असतो, PBr3 असतो आणि PI3 असतो. या तिन्ही कंपाऊंड इथं PX3 मध्ये येतात. परंतु PX5 जो आहे म्हणजे फॉस्फरस पेंटाहालाइड जो आहे इथं फक्त आपल्याला PCl5 हा एकाच कंपाऊंड बरोबर रिएक्शन स्टडी करायचे, कारण PBr3 and PI3 डज नॉट एक्झिस्ट. नाउ थर्ड टाइप ऑफ रिएक्शन इट इज dehydration of alcohol to give alkene, and this reaction takes place according to Sezev's rule. हा Sezev's rule या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचा आहे. नेक्स्ट टाइप ऑफ रिएक्शन, फोर्थ वन इज ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. हियर द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल इट इज कॅरीड आउट यूजिंग डिफरंट रिएजेंट्स. फर्स्ट वन इज यूजिंग K2Cr2O7. K2Cr2O7 it is potassium dichromate. CrO3 it is chromium trioxide, or we can also call this one as chromic acid. And PCC means pyridinium chlorochromate. हे तिन्हीपैकी हे तीन रिएजंट वापरून आपल्याला अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कॅरी आउट करता येतं. अँड हियर द लास्ट रिएक्शन इज बाय हीटिंग विथ कॉपर मेटल. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला कॉपर मेटल सुद्धा यूज करता येतं. ओके, नाउ वी विल सी द फर्स्ट रिएक्शन हियर. Now here, before going to the particular reaction, we have to study here the order of reactivity of alcohol with hydrogen halide. म्हणजे हायड्रोजन हालाइड बरोबर अल्कोहोलची ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी काय आहे. तर या ठिकाणी द 3 डिग्री और टर्शियरी अल्कोहोल दे रिएक्ट व्हेरी फास्ट विथ हायड्रोजन हालाइड्स. द रिएक्टिव्हिटी डिक्रीजेस from 3 degree to 2 degree alcohol or secondary alcohol, and then last one primary alcohol or 1 degree alcohol. म्हणजे याचा अर्थ काय, तर प्रायमरी अल्कोहोल जे आहेत ते फार कमी प्रमाणामध्ये किंवा इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट दे रिॲक्ट विथ हायड्रोजन हालाइड इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट अँड दे टेक लॉंगर टाइम फॉर द रिॲक्टिव्हिटी. हे 1 डिग्री अल्कोहोलच्या बाबतीत. त्यानंतर सेकंड डिग्री 2 डिग्री किंवा सेकंडरी अल्कोहोल जे आहेत हे प्रायमरी अल्कोहोलपेक्षा थोडंसं फास्ट रिॲक्ट होतात, रूम टेम्परेचरला सुद्धा ते रिॲक्ट होतात. अँड फायनली 3 डिग्री अल्कोहोल और टर्शियरी अल्कोहोल दे रिॲक्ट इमिजिएटली विथ हायड्रोजन हालाइड्स विदाउट नेसेसरी ऑफ एनी कॅटॅलिस्ट. इथं कॅटॅलिस्टची सुद्धा आवश्यकता पडत नाही. 3 डिग्री अल्कोहोल खूप इमिजिएटली हायड्रोजन हालाइड बरोबर रिॲक्ट होतात. नाउ द सेकंड पार्ट हियर इज द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हालाइड विथ अल्कोहोल. आता हायड्रोजन हालाइडची ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी काय आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल हायड्रोजन आयोडाइड दॅट इज HI इट रिॲक्ट व्हेरी फास्ट विथ एनी टाइप ऑफ अल्कोहोल. देन HBr that is hydrogen bromide, and sorry here it is HCl, and finally the HCl react with alcohols. Here only HCl it require catalyst for the reaction with alcohol. इथं HBr किंवा HI या दोघांना कोणत्याही प्रकारचा कॅटॅलिस्ट लागत नाही, परंतु HCl ला मात्र कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये अल्कोहोल बरोबर तो रिॲक्ट होतो. ओके, now here we will see the example, that is reaction with hydrogen halide HX मधला आपण हा HCl हा रिएजंट घेतोय किंवा हा हायड्रोजन हालाइड घेतोय. हियर HCl इट रिक्वायर्स कॅटॅलिस्ट ॲज ZnCl2. HCl ला अल्कोहोल बरोबर रिएक्ट होण्यासाठी ZnCl2 किंवा
झिंक क्लोराईड या कॅटलिस्टची आवश्यकता भासते. आणि या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड HCl, द कॉम्बिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड ZnCl2, इट इज नोन ॲज लुकास रिएजंट. ओके, नाव हियर द रिएक्शन अल्कोहोल ऑन रिएक्शन विथ हायड्रोजन हलाइड ऑलवेज इट प्रोड्युसेस और ऑलवेज इट गिव्स करस्पॉन्डिंग अल्काइल हॅलाइड्स. अल्कोहोल आणि हायड्रोजन हलाइडचे जेव्हा रिएक्शन होते तेव्हा आपल्याला अल्काइल हॅलाइड हा प्रॉडक्ट मिळतो. Now here we will see the first example as primary alcohol or 1 degree alcohol. For example, CH3, CH2, OH. It is primary alcohol. हा primary alcohol का आहे? कारण OH group it is attached to primary carbon. This carbon is primary because it is attached to another only one carbon. Name of this compound, it is ethyl alcohol. Here it react with concentrated HCl in presence of catalyst ZnCl2. When it is heated for longer time, what happens here? The OH group from alcohol it get replaced by CH2 group. OH group from alcohol it get replaced by Cl, and here we get CH3 CH2 Cl plus H2, that is ethyl chloride as our product. जो अल्कोहोल आपण घेऊ त्याचा करस्पॉन्डिंग आपल्याला अल्काइल हॅलाइड या ठिकाणी मिळणार आहे. नाउ सेकंड एक्झाम्पल, सेकंडरी और 2 degree alcohol. Here example of secondary or 2 degree alcohol, it is CH3, CHOH, CH3. It is isopropyl alcohol. When isopropyl alcohol it react with HCl. Here for secondary alcohol the catalyst ZnCl2 it is required, but the reaction takes place at room temperature or slight heating. आपण इथं रूम टेम्परेचर लिहू शकतो किंवा वॉर्म असं पण लिहू शकतो. हीटच्या ऐवजी आपण जस्ट वॉर्म असं सुद्धा लिहू शकतो. म्हणजे हा सेकंडरी अल्कोहोल बरोबर HCl ची जी रिएक्शन आहे. हियर व्हॉट हॅपन्स, द OH ग्रुप from alcohol it is replaced by Cl. Hence we get here CH3 CH Cl CH3 plus H2O, and this one is isopropyl chloride. That is from isopropyl alcohol we get isopropyl chloride. Now the third reagent or third reaction, that is tertiary or 3 degree alcohol. Example of tertiary or 3 degree alcohol, it is CH3 C CH3 CH3 OH. It is tertiary alcohol because OH group attached to tertiary carbon. This carbon is tertiary carbon because it is attached to another 3 carbon atoms. Name of this compound, tertiary butyl alcohol. When tertiary butyl alcohol it react with HCl, the reaction takes place very fast, immediately. इथं कॉन्सन्ट्रेटेड HCl पण लागत नाही. इथं HCl सेकंडरी अल्कोहोलसाठी डायल्यूट कंडिशन मधला HCl लागतो. इथं HCl डायल्यूट कंडिशन मधलाच लागतो, कॉन्सन्ट्रेटेड पण लागत नाही. आणि इथं ZnCl2 हा जो रिएजंट आहे, सॉरी कॅटलिस्ट आहे, तो सुद्धा इथं लागत नाही. हियर व्हॉट हॅपन्स, द OH, here the OH from alcohol is replaced by Cl, and finally we get CH3 C CH3 CH3 Cl plus H2O. That means
tertiary butyl chloride. That means from tertiary alcohol we get here tertiary alkyl halide. इथं काय लक्षात ठेवायचं, प्रायमरी अल्कोहोल ऑलवेज गिव प्रायमरी अल्काइल हलाइड, सेकंडरी अल्कोहोल ऑलवेज गिव सेकंडरी अल्काइल हलाइड, टर्शियरी अल्कोहोल ऑलवेज गिव टर्शियरी अल्काइल हलाइड. आणि दिस रिएक्शन, दॅट मीन्स reaction of alcohol with Lucas reagent, it is used to distinguish between primary alcohol, secondary alcohol आणि tertiary alcohol. या तिन्ही अल्कोहोल मध्ये डिस्टिंग्विश करण्यासाठी ही रिएक्शन वापरली जाते. कसं काय, तर टर्शियरी अल्कोहोल जो आहे इट रिएक्ट इमिजिएटली विथ HCl ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला हा HCl बरोबर इमिजिएट रिएक्शन देतो म्हणजे काय, या टर्शियरी ब्युटाइल क्लोराइडचा किंवा टर्शियरी अल्काइल हलाइडचा प्रेसिपिटेट लगेचच तयार होतो ॲट रूम टेम्परेचर. ॲज सून ॲज वी ॲड HCl टू टर्शियरी अल्कोहोल द प्रेसिपिटेट इज फॉर्म. इथं आपल्याला टर्शियरी अल्काइल हलाइड मिळतो लगेचच. जर दिलेला अल्कोहोल सेकंडरी असेल आणि त्याच्याबरोबर जर आपण HCl ची रिएक्शन केली तर रिएक्शनमध्ये इथं आपल्याला ZnCl2 हा कॅटॅलिस्ट लागतो, प्लस थोडंसं वॉर्म करावं लागतं किंवा रूम टेम्परेचरला एक 5 ते 10 मिनिट आपल्याला थांबावं लागतं. अँड प्रेसिपिटेट विल ऑब्टेन आफ्टर 5 to 10 मिनिट्स. आणि अशा वेळी ओळखायचं की दिलेला जो अल्कोहोल आहे तो सेकंडरी आहे. आणि फायनली इफ द रिएक्शन फॉर अल्कोहोल अँड HCl इट रिक्वायर्स ZnCl2 अँड इट रिक्वायर्स हिटिंग फॉर प्रोलॉंग्ड टाइम, खूप जास्त वेळासाठी हाफ ॲन आवरसाठी जर हिटिंग लागत असेल देन दॅट अल्कोहोल इट इज प्रायमरी अल्कोहोल. लक्षात आलं, म्हणजे प्रायमरी अल्कोहोल रिॲक्ट विथ HCl within half an hour and it requires heating with presence of catalyst. Secondary alcohol react with HCl or Lucas reagent at room temperature or certain warming. They form precipitate after 5 to 10 minutes. And tertiary alcohol react with HCl at room temperature and it will form precipitate immediately after addition of HCl. Okay. Now here we are going to study about the second type of reaction which involve breaking of COH bond, that is reaction with phosphorus halides. Phosphorus halides may be PX3. PX3 मध्ये कोणकोणते आहेत तर PCl3, PBr3 आणि PI3. आणि PX5 म्हणजे फॉस्फरस पेंटाहलाइड. फॉस्फरस पेंटाहलाइड मध्ये फक्त फॉस्फरस पेंटाक्लोराइड हा एकच कंपाऊंड आहे, कारण फॉस्फरस पेंटाब्रोमाइड आणि फॉस्फरस पेंटाआयोडाइड इट डज नॉट एक्झिस्ट. ओके. Here first of all we see the reaction of PCl3, that is phosphorus trichloride. Here primary alcohol or 1-degree alcohol which is attached to primary carbon. Here example it is ethyl alcohol. Ethyl alcohol on reaction with PCl3. On reaction with PCl3, 3 molecules of alcohol are required. Here we get from ethyl alcohol the OH. Here the OH from alcohol it is replaced by chlorine and we get corresponding ethyl chloride plus POH thrice, that is phosphorus acid as our side product. प्रायमरी अल्कोहोल पासून या ठिकाणी बघितलं आपण तर प्रायमरी अल्कोहोल पासून आपल्याला प्रायमरी अल्काइल हलाइड मिळतो. सेम केस हियर फॉर सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल ऑन रिएक्शन विथ फॉस्फरस ट्राइक्लोराइड, अगेन we require 3 molecules of alcohol. We get here 3 molecules of isopropyl chloride. Again here the OH, in this case the OH attached to secondary carbon, this carbon attached to another 2 carbon atoms, therefore it is secondary alcohol. From secondary alcohol we get secondary alkyl chloride plus POH thrice, that is phosphorus acid as our side product. For tertiary alcohol, OH group attached to tertiary carbon, it is attached to another
three carbon atoms when alcohol react with PCl3, that is phosphorus trichloride. We require here 3 molecules of alcohol, and here we get 3 molecules of corresponding alkyl halide. That means from tertiary alcohol we get tertiary alkyl chloride. Here the OH from alcohol it is replaced by chlorine. Here also OH from alcohol replaced by chlorine, and we get the final product as POH thrice. आपल्याला इथं PCl3 जो आहे तो प्रिपेअर्ड कंडिशन मध्ये अवेलेबल असतो. तो आपल्याला इन सिटू म्हणजे ड्युरिंग द कोर्स ऑफ द रिएक्शन प्रिपेअर करायची गरज पडत नाही, कारण तो प्रिपेअर्ड कंडिशन मध्ये अवेलेबल असतो. म्हणजे या ठिकाणी व्हेन अल्कोहोल्स रिएक्ट विथ phosphorus trichloride they give corresponding alkyl chlorides. जसा अल्कोहोल वापरू तसा अल्काइल क्लोराइड मिळेल. प्रायमरी अल्कोहोल पासून प्रायमरी अल्काइल क्लोराइड, सेकंडरी अल्कोहोल पासून सेकंडरी अल्काइल क्लोराइड आणि टर्शियरी अल्कोहोल पासून टर्शियरी अल्काइल क्लोराइड आपल्याला इथं अवेलेबल होईल किंवा मिळेल. नाउ वी विल सी द नेक्स्ट टाइप. instead of PCl3, if we take here PBr3, हा PBr3 जो आहे तो PBr3 हा प्रिपेअर्ड कंडिशन मध्ये नसतो, हा आपल्याला तयार करावा लागतो. दिस PBr3 we have to prepare by the reaction between phosphorus and bromine. The PBr3 we have to prepare here by the reaction between red phosphorus and bromine. This preparation of PBr3 it takes place during the course of the reaction, that is in situ. Using PBr3 on reaction with alcohol, it will give corresponding alkyl bromine. Here instead of alkyl chloride we get alkyl bromide. In this case the OH group from alcohol it is replaced by bromine, and instead of chlorine here we get bromide, ethyl bromide. Only change is there. Here इथं OH group from alcohol replaced by bromine. Primary alcohol it will give primary alkyl halide. Same case here. The secondary alcohol, isopropyl alcohol on reaction with PBr3, it is also prepared in situ during the course of the reaction. Here we get the OH from alcohol replaced by bromine, and we get here isopropyl bromide as our product. That means from secondary alcohol we get secondary alkyl chloride, secondary alkyl bromide. Here on reaction with PBr3 it is prepared in situ. Again the OH from alcohol it is replaced by bromine. Here OH from alcohol it is replaced by bromine, and finally we get here instead of chloride it is bromide. That means from tertiary alcohol we get tertiary alkyl bromide. Primary alcohol primary alkyl bromide, secondary alcohol secondary alkyl bromide, and tertiary alcohol tertiary alkyl bromide. This PBr3 it must be prepared during the course of the reaction. Same way phosphorus iodide सुद्धा आहे तसं म्हणजे Pi3. This one also it should be prepared during the course of the reaction.
हा रिॲक्शनच्या कोर्समध्येच आपल्याला प्रिपेअर करावा लागतो. इथं फक्त चेंजेस काय होणार आहेत, तर ब्रोमाइडच्या ऐवजी काय येणार, इथं आयोडाईड येणार PI3. इथं ब्रोमाइडच्या ऐवजी काय येणार, आयोडाईड. प्रत्येक ठिकाणी OH फ्रॉम अल्कोहोल इट इज रिप्लेस्ड बाय करस्पॉन्डिंग आयोडीन. इथं only change is here iodide. PI3 reaction between red phosphorus and iodine is carried out. OH from alcohol replaced by iodine and we get corresponding alkyl iodide as our product. Okay, that means from primary alcohol on reaction with phosphorus trihalide, मग तो PCl3 असेल, PBr3 असेल किंवा PI3 असेल. Always primary alcohol it will give primary alkyl halide, secondary alcohol secondary alkyl halide, tertiary alcohol tertiary alkyl halide. हे झालं फॉस्फरस ट्रायहलाइडच्या बाबतीत. या फॉस्फरस ट्रायहलाइड पैकी PCl3 जो आहे तो प्रिपेअर्ड कंडिशनमध्ये असतो आणि PBr3 आणि PI3 these two compounds we have to prepare in situ, that is in course of the reaction by the reaction between phosphorus and bromine for PBr3 and phosphorus and iodine for PI3. Now about PCl5. आता PCl5 च्या बाबतीत काय असेल, the only change is here now here we are seeing the reaction with PX5 that is PCl5. जर PCl5 बरोबर रिएक्शन करायची असेल that means phosphorus pentachloride on reaction with ethyl alcohol, the OH from alcohol it is replaced by chlorine, therefore here we get ethyl chloride plus HCl plus POCl3 phosphorus acid. इथं सुद्धा सेम कंडिशन आहे. OH from alcohol replaced by chlorine. From isopropyl alcohol we get isopropyl chloride, that means secondary alcohol it will give secondary alkyl chloride plus HCl plus POCl3. Here tertiary alcohol on reaction with phosphorus pentachloride, here OH from tertiary alcohol it is replaced by chlorine. From tertiary alcohol we get tertiary alkyl chloride, tertiary butyl alcohol it will give tertiary butyl chloride plus HCl plus POCl3. हा एक जो रिप्लेस होणार आहे तो हायड्रोजन बरोबर कंबाईन होतो आणि HCl तयार होतो प्लस POCl3 तयार होतो इथं, किंवा OH ग्रुप इट इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन. ओके, इट इज क्लिअर. फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल वी गेट प्रायमरी अल्काइल क्लोराइड, फ्रॉम सेकंडरी अल्कोहोल वी गेट सेकंडरी अल्काइल क्लोराइड and from tertiary alcohol we get tertiary alkyl chloride. Okay, here we completed reaction with phosphorus halide. Thank you.